नमस्कार सर्वांना, मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, नवरात्र चालू आहे, तर उपवास म्हटला तर रोज खिचडी वरी भात नको वाटतो हो ना. तर आज आपण बघूया उपवासाची थाळी. या गरम कढईमध्ये मी साधारण 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. छान आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत. पोटभरीचा उपवासाची थाळी. छान अशा मिरच्या परतून घ्यायच्या. त्यात आपण साधारण 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान भाजल्या की आपण 1 वाटी शेंगदाणे घेऊन ते सुद्धा छान खमंग असे भाजून घेऊया. शेंगदाणे सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आणि आपण हे सर्व दोघंही मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ टाकूया आणि असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपण गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाणे आणि मिरच्यांना असा कुरकुरीतपणा येईल. म्हणजे ती खाताना आहे ना, आपल्याला छान कुरकुरीत लागते भाकरी सोबत. उपवासाच्या दशमी सोबत उपवासाची शेंगा चटणी. यात मी थोडं तेल टाकून पुन्हा एकदा भाजून घेतलं आहे आणि आपली ही शेंगा चटणी तयार आहे. तस इकडे मी एक साईडला कढई गरम करायला ठेवलेली. त्यामध्ये साधारण 1-2 चमचे मी तेल टाकत आहे. कुरकुरीत भेंडी करूया. आता कुरकुरीत सगळं वापरते शब्द, तर तुम्ही म्हणाल की काय कुरकुरीत चाललंयचं, पण आता उपवास म्हटला की आपल्याला कुरकुरीतच काहीतरी खावंसं वाटतं ना. त्यामुळे छान असं भेंडी आपल्याला तेलामध्ये परतून अशी छान परतून घ्यायची आहे. भेंडी परतली की भेंडीवरती झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवल्याने भेंडीला असा चिकटपणा येतो. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व भाजी आपण छान मिक्स करून घेऊ. भेंडीला चिवटपणा न येण्यासाठी एक खास टीप मी तुम्हाला देते. भेंडी थोडी अशी शिजत आल्यावर आपण त्यामध्ये टाकूया आपला एक सिक्रेट पदार्थ. तो म्हणजे आहे अर्ध चिरलेलं लिंबू. लिंबू अर्ध आपण यामध्ये छान पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे भेंडीचा पूर्ण चिवटपणा नाहीसा होतो. तुम्ही बघू शकतात, काही सेकंदातच आपला भेंडीचा चिवटपणा निघून जाईल. भेंडी छान शिजत आली आहे बघा. भेंडीचा चिवटपणाही कमी झालेला आहे. यात आपण चवीनुसार मिरची पावडर टाकूया. बघा, भेंडीचा चिकटपणा पूर्ण निघालेला आहे. बघू शकताय तुम्ही छान. आता यात आपण अर्धा चमचा मिरची पावडर टाकूया आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. भाजी छान मिक्स झाली की आपण एखादी वाफ येऊ देऊ आणि भेंडीला छान असा कलर पण येतो. भेंडीचा कलर सुद्धा हिरवाच राहतो. 2 चमचे आपण यात शेंगदाणे कूट टाकत आहोत. मसाला भेंडी, उपवासाची मसाला भेंडी, काही बोलू शकतात. उपवासाची मसाला भेंडी, उपवासाची कुरकुरीत भेंडी, आपल्या आवडीनुसार. खूप छान आहे, छान लागते चवीला. म्हणजे थोडीशी साखर टाकूया, 1 चमचा. आंबट, गोड, तिखट अशी उपवासाची मसाला भेंडी आपली तयार आहे. बघा, छान कलरही आलेला आहे भेंडीला. आता आपण करूया उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर. इथे मी खिसलेली 1 काकडी वाटीभर घेतलेली आहे. त्यात आपण टाकूया 2 चमचे साधारण दही घेऊया आणि त्यात आपल्या आवडीनुसार चिरलेली मिरची टाकूया. थोडी चिरलेली मिरची आणि त्यात थोडी आपण मीठ टाकूया चवीनुसार. थोडंसंच टाकायचं आहे मीठ. आणि थोडंसं अर्धा 1 चमचा साखर टाकूया. साखर टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली खमंग काकडी
तयार आहे. सोबतच आपली उपवासाची थाळी सुद्धा तयार आहे. उपवासाची थाळी तयार आहे.